नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयाचं व्याकरण अभ्यासणार आहोत आणि आजचा आपला व्याकरणाचा घटक आहे संधी व संधीचे प्रकार। संधी व संधीचे प्रकार या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, संधी म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घेऊया। मराठी भाषेमध्ये शब्द तयार होण्याची जी क्रिया असते त्यावेळी एक अक्षर दुसऱ्याशी जोडताना जे नियम वापरल्या जातात त्या नियमांनाच आपण संधी असे म्हणतो। संधी या शब्दाचा मूलतः अर्थ साधणे किंवा जोडणे असा होतो। मराठी व्याकरणामध्ये संधी या संकल्पनेचा जास्त महत्त्व असते, कारण संधी साधल्याखेरीज शब्द निर्मिती होत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला संधी याचा अर्थ काय घ्यायचा आहे की जेव्हा दोन शब्द एकत्र आपण जोडतो किंवा एकत्र आणल्यानंतर जी काही क्रिया होते त्या क्रियेला आणि त्यातून जो काही नवीन शब्द तयार होतो ह्या प्रक्रियेला आपण संधी असे म्हणतो। संधी प्रकारांमध्ये स्वराचा स्वराशी तसेच स्वराचा व्यंजनाशी आणि व्यंजनांचा व्यंजनाशी सतत संबंध येत असतो। तर अशा रीतीने जेव्हा आपण एखादा वेगवेगळे दोन शब्द जेव्हा आपण एकत्र करतो, एकत्र जोडतो किंवा पहिल्या शब्दातला शेवटचा अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिला अक्षर मध्ये कधी स्वर असतं तर कधी व्यंजन असतं, तर त्यावेळेस जेव्हा ते एकत्र जोडले जातात आणि त्यातून नवीन शब्द तयार होतो आणि त्यावेळेस जी काही व्यंजनांची आणि स्वरांची नियमानुसार मराठी भाषेच्या नियमानुसार जी काही जोडण्याची प्रक्रिया होते त्यालाच आपण संधी असे म्हणतो। आणि संधी या प्रकारांमुळे शब्दांची संपत्ती वाढते। संधीचे प्रमुख तीन प्रकार आहेत। पहिला आहे स्वर संधी, दुसरा आहे व्यंजन संधी आणि तिसरा आहे विसर्ग संधी। तर आज आपण सुरुवातीला स्वर संधी म्हणजे काय आणि त्याचे कोणते उपप्रकार पडतात, स्वर संधी आपण करत असताना कोणत्या नियमांचा विचार केला जातो, ह्या सगळ्यांचा अभ्यास आता आपण करणार आहोत। सुरुवातीला आपण संधीचे तीन प्रकारांपैकी पहिला संधी प्रकार म्हणजे स्वर संधी अभ्यासूया। जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिले वर्ण हे एकमेकात मिसळतात व त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो। वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास आपण स्वरसंधी असे म्हणतो। शब्द निर्मिती होत असताना एकमेकांशेजारी जोडलेले वर्ण जर स्वरांनी जोडलेले असतील तर त्या संधीला स्वर संधी असे म्हणतो। म्हणजेच काय, जेव्हा दोन शब्द एकत्र जोडत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिले वर्ण हे दोन्हीही स्वर असले पाहिजे आणि जेव्हा दोन स्वर एकत्र जोडले जातात त्यातून नवीन होणारा जो शब्द असतो त्याला आपण स्वर संधी असे म्हणतो। उदाहरणार्थ देव अधिक आले। आता देव याच्यामध्ये अ हा स्वर आहे, तुम्हाला माहिती असेल। आपण व स्वर हे नेहमी स्वतंत्र असतात, पण व्यंजन कधीही स्वतंत्र नसतात। व्यंजनामध्ये स्वरांची मात्रा असते किंवा स्वरांनीच व्यंजन बनलेले असतात। म्हणजे व अधिक आपण काय म्हणतो, व्यंजन व तयार होतो की नाही। व मध्ये आकारी जेवढेही व्यंजन असतात त्यांच्यामध्ये अ हे स्वर असतोच। म्हणजे इथे व मध्ये आपल्याला अ पाहायला मिळतो की नाही। म्हणजे अ अधिक आ बरोबर आ, पण इथे आ हा व च्या मात्रामध्ये जाणार आहे व ह्या वर्णामध्ये
जोडणार आहे आणि मग अशा रीतीने व अधिक आ बरोबर तयार होणार वा. मग इथे देव या शब्दातील शेवटचे वर्ण म्हणजे देव या शब्दातील शेवटचे वर्ण व अधिक आलय मधील सुरुवातीचा आ वर्ण आ आहे. म्हणजेच इथे व अधिक आ दोन्ही पण स्वर आहे, त्यामुळे इथे स्वर संधी तयार होत आहे. आणि जेव्हा आपण देव अधिक आलय तर व आणि आ मध्ये प्रक्रिया होऊन वा तयार होतो. मग अशा रीतीने तयार होतो आपला नवीन शब्द देवालय. आणि हे देवालय हे जे काही स्वर संधी आहे त्याच्यामध्ये स्वर असल्या कारणाने स्वर संधी तिथे बनते. वरील उदाहरणामध्ये देव मधील व आणि आ या दोन्ही स्वरांची मिळून संधी झालेली लक्षात येते, म्हणून त्या स्वराला स्वर संधी असे आपण म्हणतो. स्वर संधीचे मुख्यतः काही प्रकार पडतात आणि ते आहेत पुढील प्रमाणे: सजातीय स्वर संधी, गुणादेश स्वर संधी, वृद्धादेश स्वर संधी, यणादेश स्वर संधी आणि उर्वरित स्वर संधी. तर अशा रीतीने स्वर संधीचे एकूण 5 प्रकार पडतात. पण काही काही ठिकाणी ह्या प्रकारांमध्ये क्रमवार मागे पुढे झालेले असतात. तर आता आपण मुख्यतः स्वर संधीचे जे काही प्रकार आहेत ते आपण समजून घेऊया. सुरुवातीला आपण सजातीय स्वर संधी म्हणजे काय हे समजून घेऊया. आता याच्या नावावरूनच आपल्याला कळत आहे. स्वर संधी म्हणजे कळालेला आहे की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे दोन्ही पण स्वर असले पाहिजे. मग आता सजातीय म्हणजेच काय की दोन्ही पण स्वर समान असले पाहिजे. संधीमध्ये एकमेकांसमोर येणारे स्वर हे त्यांचे ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरूपातील असतील तर त्याला सजातीय स्वर संधी असे म्हणतात. ऱ्हस्व आणि दीर्घ दोन्ही पण असले पाहिजे तेव्हा त्याला आपण सजातीय स्वर संधी असे म्हणतो. म्हणजे अ अधिक आ बरोबर आ, म्हणजे पहिल्या शब्दातील दुसरा स्वर अ असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर आ असेल तर दोन्हीही सजातीय स्वर संधी तिथे आपल्याला पाहायला मिळणार. त्यानंतर पहिल्या शब्दातील दुसरा स्वर पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर जो असेल किंवा वर्ण जो असेल तो स्वर अ ई असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिले वर्ण स्वर ई असेल तर तिथे ई ऱ्हस्व आणि दीर्घ, आपण याला ऱ्हस्व ई म्हणतो, याला दीर्घ ई म्हणतो आणि त्यापासून पुन्हा दीर्घ ईच तयार होतो. मग उ अधिक उ, ऱ्हस्व उ अधिक दीर्घ उ बरोबर दीर्घ उ. अ अधिक आ बरोबर आ. ई ऱ्हस्व ई अधिक दीर्घ ई बरोबर दीर्घ ई. तसेच ऱ्हस्व उ अधिक दीर्घ उ बरोबर दीर्घ उ. म्हणजेच हे सर्व सजातीय स्वर आहेत. मग जेव्हा शब्दांमध्ये अशा प्रकारचे सजातीय स्वर असणार आहेत तेव्हा तिथे सजातीय स्वर संधी तयार होणार. उदाहरणार्थ स्वर समोर स्वर आल्यास दीर्घ स्वर घ्यायचा असतो. उदाहरणार्थ आता बघा, जर अ आणि आ हे स्वर जर समोर असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला दीर्घ आ घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे ई ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई असेल तर आपल्याला दीर्घ स्वर तिथे तयार होतो, तो दीर्घ स्वरच तिथे घ्यायचा असतो. उ ऱ्हस्व उ आणि दीर्घ उ असेल तर त्यामध्ये आपल्याला दीर्घ उ घ्यायचा आहे. म्हणजे जेव्हा स्वर एका समोर दुसरा स्वर असेल तेव्हा आपल्याला दीर्घ स्वर घ्यायचा असतो. उदाहरणार्थ गुरु अधिक उपदेश, तिथे र मध्ये उ ची मात्रा आहे म्हणजेच ऱ्हस्व उ आहे आणि इथे दीर्घ उ आहे, तर मग आपल्याला तिथे दीर्घ उ घ्यायचा आहे. मग अशा रीतीने गुरु अधिक उपदेश बरोबर आपला स्वर संधी होणार आहे गुरु उपदेश. आणि इथे गुरु मध्ये दीर्घ स्वर असल्या कारणाने इथे सजातीय स्वर संधी होणार आहे. तर अशा रीतीने आपण सजातीय स्वर संधी पुन्हा एकदा समजून घेऊया. अ अधिक अ आ म्हणजे दीर्घ आ तयार होणार. आ अधिक आ बरोबर आ. आ अधिक अ बरोबर आ. म्हणजे जर समजा
पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण जर अ अधिक अ असेल तर तिथे आपल्याला आ करायचा आहे. जर दोघांमध्ये आ असेल तर तिथे आ करायचा आहे. पहिल्या स्वर शब्दामधील शेवटचा वर्ण आ असेल आणि दुसऱ्या शब्दामधील पहिला वर्ण अ असेल तर तिथे आच होणार. त्याचप्रमाणे पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण जर ह्रस्व ई असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण दीर्घ ई असेल तर तिथे आपल्याला दीर्घ ईच करायचा आहे. त्याचप्रमाणे जर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दीर्घ ई असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण दीर्घ ई असेल तर त्या दोघांमध्ये आपल्याला दीर्घ ईच लिहायचा आहे. जर पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण ह्रस्व ई असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिले वर्ण ह्रस्व ई असेल तर दोघांची संधी करत असताना आपल्याला दीर्घ ई करायचा आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण उकारामध्ये पण त्याच पद्धतीने सजातीय स्वर संधी पाहणार आहोत. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जर उकार असेल किंवा ह्रस्व उ असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जर दीर्घ उ असेल तर तिथे दीर्घ उच होणार आहे. त्याचप्रमाणे पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण ह्रस्व उ असेल आणि शेवटच्या किंवा दुसऱ्या शब्दातील पहिले वर्ण दीर्घ उ असेल तर तिथे ह्रस्व उ असेल तर तिथे दीर्घ उच होणार आहे. तर सजातीय स्वराच्या संधीच्या नियमाप्रमाणे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आता पुढील स्वरसंधी आहे गुणादेश स्वरसंधी. आ किंवा अ पुढे ई किंवा ई आल्यास त्याचा ए होतो. तर तिथे लक्षात काय ठेवायचं, आ किंवा अ असेल आणि त्याच्या पुढे ई किंवा ई असेल तर त्यांची स्वरसंधी ए होणार आहे. आ किंवा अ पुढे उ किंवा ह्रस्व उ किंवा दीर्घ उ आला तर त्याचा ओ होतो. जसं की इथे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, अ अधिक दीर्घ ई बरोबर ए, ईश्वर अधिक इच्छा. आता र मध्ये अ हे स्वर आहे आणि इथे ई जे आहे ते काय आहे, ह्रस्व ई आहे आणि त्यामुळे ईश्वर अधिक इच्छा बरोबर ईश्वरेच्छा. मग इथे र मध्ये ए ची मात्रा आलेली आहे. तर अशा रीतीने र अधिक ई मध्ये रे म्हणजेच ए ची मात्रा येणार. आता पुढील स्वरसंधी आहे रुद्रादेश स्वरसंधी. आ किंवा अ पुढे ए किंवा ऐ आल्यास त्याचा ऐ होतो. आ किंवा अ पुढे ओ आल्यास ओ किंवा औ आल्यास त्याचा औ होतो. उदाहरणार्थ अ अधिक ए बरोबर ऐ. इथे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, एक अधिक एक. मग इथे बघा तुम्हाला क मध्ये अ ची मात्रा आहे आणि इथे ए मध्ये ऐ. तर मग अ अधिक ऐ बरोबर ऐ. मग इथे तुम्हाला ही ए ची मात्रा क वरती जाणार म्हणजे ते तयार होणार के. मग शब्द तयार होतोय आपला एक. पुढील स्वरसंधी आहे यनादेश स्वरसंधी. ह्रस्व ई दीर्घ ई, ह्रस्व उ दीर्घ उ यांच्या समोर विजातीय स्वर आल्यास तर विजातीय स्वर जसं ह्रस्व आणि दीर्घ ईचा य होतो आणि ह्रस्व उ आणि दीर्घ उ चा व होतो. जेव्हा विजातीय स्वर येतात तेव्हा य आणि व होणार, त्यावेळेस तिथे यनादेश स्वरसंधी तयार होते. पुढे आहे उर्वरित स्वरसंधी. ए ऐ ओ औ यापुढे कोणताही स्वर आला तर संधी अनुक्रमे आय, अवी, आवी असे आदेश होऊन संधी तयार होते. एक्झाम्पल इथे दिलेले तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, ने अधिक अन बरोबर नयन. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्वरसंधी म्हणजे काय हे अभ्यासत आहोत. याआधी आपण ह्या सेशन मध्ये काय पाहिलं तर संधी म्हणजे काय आणि संधीचे किती प्रकार असतात हे आपण अभ्यासत होतो.
त्यापैकी संधीचा पहिला प्रकार म्हणजे स्वर संधी, याचा आपण संक्षिप्त आढावा घेतलेला आहे। स्वर संधीचे पण अनेक प्रकार असतात, त्याचा आपण उदाहरणेद्वारे समजून घेतलेला आहे। पुढे आपल्याला संधीबद्दल अजून जाणून घ्यायचे आहेत आणि त्यांच्या प्रकारांबद्दल अजून उदाहरणाद्वारे समजून घ्यायचं आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण संधी या व्याकरणाच्या भागात अभ्यासणार आहोत। धन्यवाद।